तर आज आहे आपला डे 64 ऑफ 90 डेज चॅलेंज. तर ॲज माय डेली रुटीन मी सकाळी उठून आवरायला घेतलं. सगळं आवरतच होते. तर आमचा प्लॅन असा ठरला होता की काल ठरलं होतं की आज आपण एक मंदिरात जाऊया. इथे आल्यापासून सारखं फक्त घरातच येतं, खूप असं बॉदर होऊन जातं. म्हटलं आज थोडंसं बाहेर जाऊया. आणि आमची बेबी पण बाहेर नेलं का खूप खुश होते. असं फक्त बाहेरचं बघत असते. तिला असं बाहेरचं बघायला, झाडं, चिमण्या, पाखरं, असं बाहेरच्या गोष्टी बघायला खूप आवडतं. म्हटलं जाऊया आपण बाहेर. माझी सर्दी खोकला काही बरंच होत नाही. तर मी ॲज माय डेली रुटीन माझं मी सकाळी सकाळचा जो आपला रुटीन असतो, चहा नाश्ता आवरत होते, ब्रश वगैरे करून. आणि आता आमची बेबी मस्त पालती पण झोपते, म्हणजे तासंतास झोपते, तिच्याच मनाने झोपते ती. थोड्याच दिवसात ती आता 5 महिन्याची कंप्लीट होईल, तिला 6वा लागेल, 6 मंथ ओल्ड होईल ती. आणि तसंच आपल्या योगाचा आज होता डे 4 आणि चॅलेंजचा डे 64. मी माझं सकाळी सर्व आंघोळ, स्वयंपाक वगैरे आवरून मस्त चपात्या वगैरे पण झाल्या, झाडून पुसून पण झालं. आणि कपडे वगैरे धुवून वाळत वगैरे घातले. म्हटलं आता छान आपण आवरूया. खूप थकले पण होते, पण झोप कॉम्प्रोमाइज करून मी आवरायला घेतलं, कारण बाहेर जायचं होतं. आणि झाला माझा पोपट. मी इतकं छान आवरलं, छान छान छोटे शॉर्ट्स व्हिडिओ पण शूट केले. आणि त्यानंतर म्हटलं की नाही जायचं, कारण साहेबांचा फोन आलेला आहे. एका माणसाला डबल ड्युटी असल्यामुळे यांना लवकर जायचं होतं. आणि माझा झाला पोपट. मला खूप राग आला होता, कारण मी जेवणसुद्धा त्यासाठी लेट केलं होतं सगळं आवरून. आणि मग नंतर मला खूप राग आला होता. आणि आज मला खोकला जास्त का येतो आहे, कारण मी सकाळी पण लिंबू पाणी पिले आणि संध्याकाळी लिंबू पाणी पिण्याचं कारण हे होतं की मला खूप राग आला होता, म्हणून त्यांनी मला चहाऐवजी लिंबू पाणी करून दिलं होतं. आणि सकाळी मला खूप लो एनर्जी फील होत होतं, म्हणून मी सकाळी लिंबू पाणी पिले होते. तर असा होता माझा आजचा डे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्या. बाय.